हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज आपण आपल्या चॅनलवरती अगदी सोपा पदार्थ बनवणार आहोत, तो सुद्धा उरलेल्या चपात्यांपासून। इथे आपल्या काही साधारणतः 2 ते 2.5 चपात्या उरलेल्या आहेत। शिळ्या चपात्यांचा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। आता ह्या चपात्यांचे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचेत आणि मिक्सरमधून हे तुकडे आपल्याला वाटून घ्यायचेत। जेव्हा शिळ्या चपात्या उरतात तेव्हा त्यांचं काय करायचं असा खूप मोठा प्रश्न पडतो, त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता। इथे आपण चपाती मिक्सरमधून वाटून मस्त असं त्याचा चुरा बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्या चुऱ्यापासून आपण मलेदा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅन मध्ये तूप घ्यायचंय। साधारणतः 1 ते 2 मोठे चमचे तूप आपण यामध्ये घेतलेला आहे। तूप मस्त असं वितळलं की त्यामध्ये हा चपातीचा चुरा टाकायचा आहे आणि आता हा चपातीचा चुरा तुपामध्ये अगदी खरपूस असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। साधारणतः 3-4 मिनिट बारीक गॅसवरती मस्त असा चुरा परतून घेणार आहोत आपण तुपावरती। इथे तुम्ही पाहू शकता हलकासा गोल्डन कलर आलेला आहे याला आणि अगदी मस्त असा खरपूस हा चुरा परतला गेलेला आहे। आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये 2.5 चमचे इतके आपण पिठी साखर टाकलेली आहे। हा ना थोडा सुक्काच खायला छान लागतो मलेदा। तुम्हाला ओलसर हवा असेल मलेदा तर तुम्ही याच्यामध्ये दुधाचा हपका सुद्धा मारू शकता थोडासा। अशा पद्धतीने सुका मलेदा बनवला ना की 2-3 दिवस अगदी आरामात टिकतो। इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण पिठी साखर यामध्ये ऍड करणार आहे तेव्हा गॅस बंद करायचा आणि मगच पिठी साखर ऍड करायची। आता हा मलेदा तुम्ही गरम गरम सुद्धा खाऊ शकता किंवा थंड करून सुद्धा खाऊ शकता, खरंच खूप छान लागतो। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर सुद्धा टाकू शकता। अगदी सोप्या पद्धतीने हा मलेदा आपण बनवलेला आहे, फक्त 2 पदार्थ वापरून बनवलेला आहे। याने चपाती सुद्धा वाया जात नाही आणि मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा हा अगदी आवडीने खातात। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।